पक्ष कुणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व नाही अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केलाय। काय आहे हिंदुत्व असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का, याबाबत केदार दिघे यांनी ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सअप नंबरवर मागवल्यात। शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटाच्या हिंदुत्वावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे। धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरमधून धर्मवीर आनंद दिघे यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात निर्मात्यानं केला असता त्यावरही केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता। दिघे साहेब हिंदुत्व का सोडतील असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला आणि चित्रपट निर्मात्यांना विचारला होता। मातोश्री बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेना हे एक समीकरण असून या समीकरणाला डाग लावण्याचं काम शिंदे गट करत असल्याचं मत याआधीच केदार दिघे यांनी व्यक्त केले। आता सरळ ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गटावर हल्लाबोल केला असून पक्ष कुणी चोरला असा जाहीर सवाल ठाणेकर जनतेच्या न्यायालयात विचारलाय। दुसऱ्याची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व नाही असंही त्यांनी या बॅनर्सच्या माध्यमातून बजावलंय। पक्ष कोणी चोरला हे विचारताना काय आहे हिंदुत्व, दुसऱ्याची गोष्ट चोरणं हे हिंदुत्व आहे का, याबाबतच्या प्रतिक्रिया ठाणेकरांनी नोंदवण्यासाठी केदार दिघे यांनी 9820055066 हा व्हॉट्सअप नंबर जाहीर केलाय। ठाण्यातील विश्वास गतिमंद केंद्रातील बनवलेल्या आकर्षक अशा राख्या यंदा जवानांसाठी पाठवल्या जाणार असून ही मुलं सध्या राख्या बनवण्यात व्यस्त आहेत। विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विश्वास गतिमंद मुलांसाठी केंद्र घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आले। या ठिकाणी 18 वर्षांवरील प्रतिबंध मुलांना तसंच त्यांचे कार्यक्षम करण्यासाठी व्यवसायपूर्ण प्रशिक्षण दिलं जात आहे। वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात। रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले, अशातच ही विशेष मुलं राखं बनवण्यात व्यस्त आहेत। मणी, मोती, गोंडे, लेस, रिबीन आणि फुलं यांचा वापर करून आकर्षक अशा राख्या इथे बनवण्यात आल्या आहेत। मार्गदर्शक वीणा क्षीरसागर आणि मीना डोके या मुलांना राखे बनवण्याचं मार्गदर्शन करत आहेत। 700हून अधिक राख्या इथे तयार करण्यात आल्या आहेत। जशी ऑर्डर येईल तशा राख्या बनवल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे या राख्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत। पालघर येथील उषावती शेट्टी यांनी जवानांसाठी 500 राख्यांची ऑर्डर दिली आहे। त्याचबरोबर ज्ञानसाधना महाविद्यालय आणि मित्तल सोसायटी येथून देखील या राख्यांची मागणी असल्याची माहिती विश्वास गतिमंद केंद्राच्या जोशना प्रधान यांनी दिली आहे। नमस्कार, मी मीना क्षीरसागर। मी इथं स्पेशल एज्युकेटर म्हणजे मुलांना व्होकेशनल रिहॅबिलिटेशन म्हणून मी हे काम करते। यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त मुलांनी राख्या बनवायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत जवळजवळ 500 राख्या सेल झाल्या आहेत आणि जवळजवळ 300 ते 400 राख्यांची ऑर्डर अशी आलेली आहे की एक आमचे हितचिंतक आहे ते ह्या मुलांकडनं खरेदी करून सैनिकांना त्या राख्या पाठवतात। आणि अजून एक अशी एक व्यवस्था गेली 10 वर्ष असं काम करतात की त्यांच्या दरवर्षी 500ची ऑर्डर असते, 500 राख्यांची ऑर्डर असते। त्या मुलांकडनं विकत घेतात आणि ते आश्रमात विविध त्या आदिवासी भागात वगैरे नेऊन त्या शाळांमध्ये वगैरे नेऊन बांधतात। याच्यामागे त्यांचा उद्देश असा असतं की ह्या मुलांच्याकडनं पण त्यांना काम मिळावं, ह्या मुलांच्या हातांना काम मिळावं आणि त्यांना थोडंफार हातभार लावावं म्हणून असं। आणि आम्ही असा हा उपक्रम गेली 25 वर्ष हा मुलांसाठी करतोय। दरवर्षी राख्यांची मागणी वाढतच चालली आहे। दरवर्षी प्रमाणे म्हणजे 1000-2000, यावर्षी 4000चं टार्गेट आहे। मागच्या वर्षी 3500-4000 केल्याच होत्या, यावर्षी पण 4000 राख्या बनवणार आहोत। आणि लवकरात लवकर ह्या मुलांनी बनवलेल्या राख्या घ्यायला यावे, त्यांना हातभार लावावा हीच विनंती आहे। ठाणे महानगरपालिकेच्या नव्या अद्ययावत इमारतीसाठी रेमंड कंपनीच्या सुविधा भूखंडाचा उपयोग करण्याच्या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे। 2017मध्ये माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रस्तावाचा उहापोह करताना सरनाईक यांनी म्हटलं आहे की रेमंड कंपनीनं हा भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरित करून बांधकामाच्या खर्चाची बचत करावी। रेमंड कंपनीनं औद्योगिक क्षेत्रातून रहिवासी क्षेत्रात रूपांतर करताना महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडाचे नकाशे मंजुरीसाठी सादर केले होते।
त्यावेळी ओळा माजुळा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप सरनाईक यांनी रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती केली होती की या भूखंडावर महानगरपालिकेची नवीन इमारत बांधून द्यावी. सध्या रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनानं रिवाइज प्लान सादर करून रस्त्यालगत असलेल्या सुविधा भूखंडाऐवजी दुसरा भूखंड हस्तांतरित केला असल्याची माहिती मिळते. तसंच या इमारतीच्या बांधकामाचा खर्च राज्य शासनाच्या अनुदानातून होणार असल्यानं सरनाईक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून रेमंड कंपनीशी चर्चा करून कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून इमारत बांधण्याची विनंती आयुक्तांना केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहराच्या जडणघडणीत 30 वर्षाहून अधिक काळ योगदान दिलं असून त्यांनी महानगरपालिकेच्या मालमत्तांना कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून विकसित करून दिले. त्यामुळे रेमंड कंपनीनं दिलेलं कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून ही इमारत बांधून देणं आवश्यक असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले. राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच MRTIची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळानं आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचं यश असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी राज्यातील अनेक मुस्लिम तसंच अल्पसंख्याक बांधवांच्या संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यातील मुस्लिम तसंच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सातत्यानं प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे महायुती सरकारनं अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे. अल्पसंख्याक समुदायासाठी टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच MRTI स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक बांधवांची बाजू भक्कमपणे मांडण्याची तसंच त्यांच्यासाठी विकास योजना तयार करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं पार पाडत आले आहेत. त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी यावर्षी 11 मार्च रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसंच जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था MRTI स्थापन करण्याचा निर्णयही त्यांच्याच पुढाकारानं घेण्यात आला आहे. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण 11 पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांचं वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षणासाठी एकूण 6,25,00,000 रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज सर्व आनंदाचा दिवस आहे का वर्षानुवर्ष अल्पसंख्याक समाजाची जी मागणी होती की आपण अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थाची राज्य शासनाने स्थापन करावी. जसं सारथी आहे, अमृत आहे, बार्टी आहे, या धर्तीवर आपण अल्पसंख्याक समाजासाठी पण संशोधन व प्रशिक्षण संस्थाची स्थापन करावी. आज राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे. मी सर्वप्रथम या राज्याचे लाडके कर्तृत्वान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, या राज्याचे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा व या राज्याचे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्यांनी हे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आभार व्यक्त करतो. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हा महामेळावा अल्पसंख्याक समाजांचा जेव्हा नवी मुंबईत झाला होता तेव्हा आम्ही अल्पसंख्याक समाजासाठी आम्ही तो ठराव पक्षामार्फत पारित केला होता आणि तो आज ठरावाला कायदेशीररित्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झालेला आहे. खरोखरच याच्याने अल्पसंख्याक समाजाला खूप फायदा होईल. संशोधन झाल्यानंतर त्यांचे मागासलेले जे विषय काय आहे
ते कागदावर येतील आणि पूर्ण विश्वास आहे मला का ते निर्णय आल्यानंतर तातडीने शासन त्याची अंमलबजावणी करतील. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. निवडणुकीनंतर अवघ्या 2 महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल 1.25 लाख मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. लोकसभेला 18 विधानसभा मतदारसंघात 66,76,837 मतदार संख्या होती. आता मात्र मतदारांची संख्या 68,01,244 इतकी पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी जोरात तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना आता राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत. ठाणे जिल्ह्यात मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यानुसार 10, 11, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलाय. ठाण्यात 2 महिन्यात 1.25 लाख मतदार वाढलेत. जिल्हा प्रशासन विधानसभेच्या तयारीला लागलं आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती घेण्यासाठी 29 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून 30 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार 36,57,051 असून 31,42,859 महिला मतदार आहेत. 1,334 इतर मतदार असून 1,19,227 नवमतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागानं दिली आहे. पूर्वी 1,000 पुरुषांच्या संख्येमागे 857 महिलांची संख्या होती. यामध्ये 2 वाढ होऊन आता ही संख्या 889 इतकी झाली आहे. लोकसभेला मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली गैरसोय टाळण्यासाठी विधानसभेसाठी 290 मतदान केंद्र वाढवण्यात आली असून एकूण 6,894 केंद्र असणार आहेत. तसंच शहरातील सोसायटीमधील मतदार केंद्र वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान मुरबाडमध्ये सर्वात जास्त तर उल्हासनगरमध्ये सर्वात कमी मतदार केंद्र असणार आहेत. ठाणे येथे आयोजित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या मिश्किल भाष्यानं सभागृहात हशा पिकला. भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून अजित पवार, जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊ दा, आता काय जीवाचा भाग असतो, असं अजित पवारांनी भाष्य केलंय. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म 1999 सुरू झाली तर एकनाथ शिंदे यांची 2000 सुरुवात झाली. यांच्या सर्वात सिनियर आपण असून आपली सुरुवात 1990 मध्ये झाली आहे. तरी आपण मागे राहिलो. जर आपल्याला संधी दिली असती तर आपण पूर्ण पार्टीच आणली असती, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी तर फक्त आमदारच आणले. आता वेळ निघून गेली आहे. मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, परंतु इतका माणसात मिसळून काम करणारा मी पाहिला नाही. कधी कधी आपणच वैतागतो की ही कॅबिनेट काय आहे की काय आहे. अशा शब्दात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केले. राज्यपालांनी पदभार स्वीकारल्यानंतर हा प्रथमच कार्यक्रम होत आहे.
ठाण्याच्या नगरीत खूप काही घडलं आहे. त्यातूनच एका शेतकरी कुटुंबियाचा मुलगा येतो, कामाला सुरुवात करतो, नगरसेवक होतो आणि त्यानंतर मागे वळून न पाहता काम करत राहतो. त्याची जिद्द आणि चिकाटी कायम होती. अनेक संकटं त्यांनी आत्तापर्यंत झेलली आहेत. पुस्तकात शिंदे यांचे गुरु बाळासाहेबांचा फोटो आणि दिघेंचा फोटो हवा होता असं आपलं मत आहे. या पुस्तकात प्रेमळ आजोबा दिसला नाही. लेखकानं माझं मत, माझा सल्ला घ्यायला हवा होता असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी लिहिलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचं प्रकाशन काल सायंकाळी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते गडकरी रंगायतन सभागृहात पार पडलं. यावेळी अजित पवार बोलत होते. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात बेकायदा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊ नये या उद्देशातून पालिका प्रशासन 2 ठिकाणी नवीन वाहनतळ उभारणार असून त्याचा सविस्तर आराखडा पालिका प्रशासनानं तयार केला आहे. या आराखड्यानुसार दोन्ही वाहनतळांमध्ये 628 चारचाकी तर 418 दुचाकी वाहनं उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. ही दोन्ही वाहनतळं येत्या 1.5 वर्षात उभारण्याचा प्रशासनाचा मानस असून त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात रेल्वे स्थानकाबरोबरच मासुंदा तलाव, गडकरी रंगायतन आणि बाजारपेठ असून या भागात पुरेशा वाहनतळांची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बेकायदा वाहनं उभी केली जातात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनानं गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी वाहनतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्यातूनच गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळाची उभारणी करून ते नागरिकांसाठी खुलं केलंय. याशिवाय गावदेवी भाजी मंडईतही पालिकेनं वाहनतळ उभारलंय. त्यापाठोपाठ आणखीन 2 वाहनतळ उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे. यानुसार ठाणे शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाशेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत तसंच नौपाडा येथील शाहू मार्केट इमारतीच्या जागेवर बहुमजली वाहनतळाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी पालिकेनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचे आराखडेही पालिकेनं तयार केलेत.